तिखट, झणझणीत आणि चवीचा स्फोट करणारं महाराष्ट्राचं फेवरेट कॉम्बो म्हणजे मिसळ पाव. कोल्हापूरची मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ, पण आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी मिसळ. मिसळ बनवण्यासाठी आपल्याला मोड आलेली मटकी लागणार आहे. मटकीला शिजवून घेऊया. त्यासाठी आधी मटकीला 2-3 स्वच्छ पाण्यातून धुतलेलं आहे. कुकरमध्ये मटकी टाकून त्यात थोडं पाणी टाकून अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ टाकून आपल्याला तिची एक शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरमध्ये पाणी थोडं जास्त झालं तरी मिसळच्या कटात आपण ते वापरू शकतो. आता मिसळच्या कटाचा मसाला रेडी करून घेऊया. त्यासाठी मी ताव्यावर तेल घालून अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही खोबरं किसूनही घेऊ शकता. खरपूस रंगावर खोबरं छान भाजून घ्यायचं. सोबतच आलं सुद्धा भाजून घ्यायचं. आलं भाजून झालं की आता कांदा भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे 3 कांदे घेतलेले आहे, ते चिरून घेतलेले आहे आणि कांदा आपल्याला गोल्डन रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाले भाजीचा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे लसूण. लसूण सुद्धा आपल्याला कांद्यासोबतच फ्राय करून घ्यायचा. कांदा लसूण छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथे 1 टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे. या स्टेजला ते टोमॅटो आपल्याला यात ॲड करायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. मसाला जितका छान भाजला जाईल तितकीच कटाची चव छान येईल. टोमॅटो छान मऊसूद झालेले आहे. आता हे गार करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे. आपण मसाला भाजला तोवर आपली मटकी सुद्धा शिजून रेडी आहे. आता फोडणी घालूया. त्यासाठी इथे मी 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. खोबरं, आलं, कांदा, लसूण, टोमॅटो हे जे पदार्थ आपण भाजले त्यांचं छान वाटण बनवून रेडी आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे वाटण तेलात टाकून 4-5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. त्यामुळे त्या पदार्थातला जो कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून जातो. मिसळचा कट म्हटल्यानंतर लाल रंग तर हवाच. त्यासाठी इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरते. 2 मोठे चमचे लाल मिर्च पावडर टाकून हे छान 1-2 मिनिटं परतवून घ्या. आणि मिसळच्या झणझणीत चवीसाठी इथे मी सवाई मसाला वापरणार आहे. सवाईचा कोल्हापुरी मिसळ मसाला वापरणार आहे. हे 1 पॅकेट 4 ते 5 लोकांच्या मिसळला पुरेसं प्रमाण आहे. इथे मी 4 चमचे मिसळ मसाला थोडा थोडा करून घालून घेतलेला आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा मिसळ मसाला वापरू शकता. मसाला टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटं छान परतून घ्या. आपले मसाले छान परतून झाले. आता त्यात थोडं गरम पाणी घालूया, ज्यामुळे त्याला छान तेल सुटेल. भाजीत पाणी नेहमी गरमच घाला, ज्यामुळे त्याला छान चव येते आणि त्याचा तवंग जात नाही. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण, मिसळ म्हटली की मन आणि पोट दोघं भरतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत. आता मसाल्यांमध्ये मीठ टाकून घेऊया. आपण मटकीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं बेताने टाकायचं. मसाला होत असताना जर आपण मीठ टाकलं तर त्याला छान तवंग येतो. 5 मिनिटानंतर मसाल्यांना छानपैकी तेल सुटतं. त्यावेळेला त्यात आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी टाकायचे. गरम पाणी घालूया आणि मिसळचा रस्सा हा थोडा पातळ असतो, त्यामुळे पाणी थोडं जास्त घातलं तरी हरकत नाही. त्यासोबतच आपण मटकी उकळताना जे पाणी मटकीमध्ये होतं ते सुद्धा आपल्याला या कटात घालून घ्यायचे. त्यामुळे मटकीची चव आपल्या कटाला सुद्धा येते. कटाची कन्सिस्टन्सी नीट ॲडजस्ट करून आपल्याला 7 ते 8 मिनिटं हे छान उकळून घ्यायचे. कट असा की रंग पाहूनच भूक दुप्पट होईल. आणि आपला मिसळचा कट बनवून रेडी आहे. आता त्यात छान कोथिंबीर टाकून गार्निश करूया. मिसळसोबत ताक तर हवंच. ताक सुद्धा रेडी आहे आपलं. मिसळ सर्व करूया. मी इथे महालक्ष्मीचं मिसळ फरसाण घेतलंय. तुम्हाला मार्केटमध्ये कुठलंही मिसळ फरसाण इझिली अवेलेबल होईल. मिसळची प्लेट लावताना सर्वात आधी आपल्याला मटकी जी आपण शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. मटकीवर फरसाणची लेअर आणि वरतून झणझणीत चवीचा कट. वरतून छान तवंग टाकायचा. त्यावर थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ताटात सर्व करताना सुद्धा कांदा, कोथिंबीर, लिंबू हे पदार्थ सर्व करायचे. आणि जोडीला पाव. सर्व प्रकारच्या चवींनी भरलेली भन्नाट अशी मिसळ पावची डिश रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.